आज आपल्यासोबत मूळचे शिरपूर बोके या गावातील एक व्यक्ती आहे, ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि त्यांना समर्थ लहानोजी बाबांचे भरपूर काही अनुभव आहेत. तर सध्या ते मोतीनगर अमरावती येथे स्थायिक झालेले आहेत आणि तिथे त्यांचा निवास आहे. दादा, तुम्हाला दोघांनाही सप्रेम जयगुरु. तुमचं नाव सांगा संपूर्ण आधी. कृष्णराव लक्ष्मणराव वाघ. मूळ गाव तुमचं शिरपूर. शिरपूर. तुम्हाला आलेले तुमच्या वडिलांनी सांगितलेले समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव सांगा. आता वडील काय सांगते, आता सांगत होते. तुम्हाला आलेले सांगा. मला मग एकच अनुभव आहे. पुण्याला गेलो होतो मीच बरोबर इंटरव्ह्यू करता. हो त्यावेळेस महाराजाच्या दर्शनाला गेलो. हो तो महाराज म्हणे मी तुझ्या पाठीशी आहे म्हणे, जाय म्हणे तू. हो काय लहानोजी महाराज. हो त्यावेळेस होते बाबा. हो हो. मग काय झालं, इंटरव्ह्यूचं काय झालं होतं? गेलो मग तिथं गेलो, 2-4 दिवस मुक्काम झाला तिथं. हो इंटरव्ह्यू वगैरे झाला. हो मग परत आलो. हां तर त्यावेळेला माझ्या खिशात फक्त 22 रुपये होते. बर. तर 20 रुपये का 22 रुपये तिकीटच होती त्यावेळेस अमरावतीची. मग सकाळी निघालो, भूक लागून गेली. हो मग आता कसं बा, आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला तिकीटचे पैसे नाही. हो मग काय योगायोगानं आमचं एक बरोबर शिकलेले तो अनायसे डेपो आला भेटाले. बरं. म्हणजे आला फिराले. हो अनायसे भेट झाली त्याची. अरे वाघ कुठे मध्ये मी आणलं बा, मी गेलो होतो इकडे पुण्याला. हो अनायसे म्हटलं देऊ आळून देऊन दर्शन करून आता आलो. हो आता अमरावतीला जायचं आहे म्हटलं. बरं. तर मग तो म्हणे चला म्हणे घरी. आलो नाही, आता गाडी जातो म्हटलं मी गाव. नाही म्हणे घरी चाला म्हणे. हो. मग त्यानं जबरदस्तीने घरी नेलं. त्याच्या पत्नीले स्वयंपाक करावा, जेवायला म्हटलं बाबा आपलं पुण्य आहे म्हटलं. भूक लागूनच होती तुम्हाला. आणि त्यानं मग पोचून दिलं मला तिथं स्टँडवर. हो. मग मी आलो तिथून. कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? हा, कोणत्या वर्षीची गोष्ट होय? हे 70ची. 70ची होय काय? 1970. बाबाजी होतेच तेव्हा. हो त्यावेळेस बाबाजी होते. मग तिथला इंटरव्ह्यू झाला होता का तुमचा सक्सेस? इंटरव्ह्यू झाला. मग हां मग वापस आलो. हां मग नंतर मग इकडेच लागलो मग गणोजा देवीला. अच्छा. हो. काय शिक्षण झालं होतं तुमचं? BSc. BSc गणित काय? हो. BSc गणित शिक्षक होते का तुम्ही? BSc ॲग्रिकल्चर झालं. हां BSc ॲग्रिकल्चर झालो. बरं. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचं हे घेतलं, ट्रेनिंग घेतलं. घेतलं. मग तिथं लागलो मी गणोजा देवीला. अच्छा. तर मी आपलं 2003ला रिटायर झालो. 2003ला. आणि इथे आर्मीमध्ये गाव सोडून कधी आले तुम्ही? अमरावतीमध्ये? हां, अमरावतीमध्ये शिरपूर सोडून कधी आले? अमरावतीला काय? हो. अमरावतीला मी 71मध्ये आलो. बाबाजी असतानाच आले 71मध्ये इथे. असं काय? तर तुमचे वडील असं ऐकिवत आहे आमच्या की तुमच्या वडिलांनी भरपूर सेवा केली बाबाजीची. तुमच्या वडिलांनी भरपूर सेवा केली असं ऐकिवत आहे. हो. ते दर सोमवारी बाबाच्या दर्शनाला जात होते. कुठेही बाहेर गावले जरी गेले हो तरी ते त्या दिवसात बिलकुल हजर होत होते. हो काय? आणि रोज जात होते. हो. आपला लहानोजी महाराजच्या ट्रस्टीनी लोकांनी म्हटलं होतं हो. का भाऊ वडिलाला तुम्ही ट्रस्टीमध्ये सामील व्हा म्हणे. असं काय? हो. तर बाबानं त्यावेळेस बाबा होते. हो तर वडिलाला सांगितलं ट्रस्टीमध्ये बिलकुल सामील व्हायचं नाही. तुम्हाला जशी सेवा करता येईल तशी करा, बाहेर राहू. बाहेर राहू. हो. ट्रस्टीमध्ये ते त्यांनी सांगितलं होतं मला. असं हो काय? आणि बाकी आता आहे अनुभव बाबाचे. सांगा ना मग एखादा आणखी आता सांगा. कोणते अनुभव सांगा? आर्थिक अडचणीचे अनुभव आहे म्हणजे की हां सांगा. माझ्या लहान मुलीचं लग्न जुळायचं होतं. त्यावेळी माझ्याजवळ पैसा नव्हता. हो काय? मी लग्न करणार नव्हतो मुलीचं. म्हणजे सर्व्हिसवर असून सुद्धा पैसा सर्व्हिसला होतो मी त्यावेळेस. 5-6 महिने राहिले होते रिटायर व्हायला. बरोबर. मी त्यांना पैसा मागितला. ते म्हणे रिटायर झाल्याशिवाय तुम्हाला पैसा भेटत नाही, जमा असलेला आपला हो फंडाचा. हो. मग असेच
तुमच्यासारखे त्या दादासारखे लोक तयार झाले. तुम्हाला काय करायचं आहे म्हणे, आम्ही आहो ना म्हणे. म्हटलं बा माझं तुम्ही लग्न तर करा म्हणे. मग आमचे नातेवाईक आहे म्हणे. मग आता असा पोरगा सापडून काय म्हणे, पोरगा हातचा गेल्यावर कसं जमन म्हणे. म्हटलं बा पैसा ठीक आहे म्हणे. मग जमवलं लग्न, योगवाला नाही जुळलं. हां केलं. असंच काही 4 लोकांना मदत केली त्यावेळेस. आणि नंतर तुम्ही त्यांचे पैसे परत केले. तुमची सोय झाल्यावर तुम्ही त्यांचे पैसे परत केले. रिटायर झाल्यावर त्यांचे परत केले. फक्त जावयानंच दिले होते 1 लाख रुपये. त्यांचे परत केले हुंड्याचे. आणि बाकी मग असे दोस्ता मित्रांनी केले. लग्न आटोपलं. म्हणजे याच्यातून सुद्धा तुम्हाला बाबाजीनं वाचवलं, सहाय्य केलं. ह्या प्रसंगात सुद्धा, लग्न प्रसंगात सहाय्य केलं तुम्हाला बाबाजीनं. हो, सहाय्य केलं तुम्हाला. दादा तुमचं नाव सांगा. पंकज कृष्णराव. बरं, तुम्ही सुद्धा शिवरात्रीचा जन्मोत्सव वगैरे जेव्हा असतो टाकरखेड्याला, तेव्हा तुम्ही सुद्धा तिथल्या उत्सवामध्ये सहभागी होत असता. तुम्हाला तिथे येऊन कसं वाटते? आणि जे तुमच्या घराण्यात आता लहानूजी महाराजांची भक्ती आहे, तुम्हाला सुद्धा त्याच तन्मयतेनं बाबाजीची भक्ती आहे. सांगा त्याबद्दल. आम्ही सगळेच जण जातो म्हणा, लहान भाऊ वगैरे सगळे. हो का? कार्यक्रमाला? हो, कार्यक्रम संपूर्ण. म्हणजे वडिलांना जशी भक्ती आहे तशीच तुम्हाला. तुमच्या घरी फोटो सुद्धा लागलेला आहे. हो, बाबांनीच. मोतीनगरला जे यांचं घर आहे तिथे बाबांचा फोटो सुद्धा लागलेला आहे. आणि आज दादानं जे काही अनुभव सांगितले आपल्याला, ते त्यांच्या जीवनप्रवासात घडलेले, त्यांच्या वडिलांची जी काही सेवा होती, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या व्यक्तीने कृपा केली, असं एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे. तर त्यांच्या दादाजींची जी सेवा होती त्या अनुषंगानं आज त्यांचे चिरंजीव म्हणजे 3ऱ्या पिढीपर्यंत ही सेवा हस्तांतरित झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि चांगल्या रीतीने त्यांची सेवा सुरू आहे. तर सर्व लहान भक्तांना या निमित्तानं आणखी मी एक सांगू इच्छितो की अलीकडेच ज्या पद्धतीनं अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना आहेत, त्याच पद्धतीनं लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य इमारताचं बांधकाम तिथे सुरू झालेलं आहे. तर याकरता सुद्धा आपण एक यथाशक्ती आपल्या स्वइच्छेनुसार तिथे मदत करावी असं आव्हान या माध्यमातून करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव दादा आम्हाला सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु, जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.